प्यार करती है तू मेरे से? सीधा आम ही हटके लेके आई मेरे को। शुद्ध राईचा तेल 1.25 लीटर तेल है। लोगों ने मैसेज किया है कि शुभम तुम्हारा कौन लगता है, क्या रिश्ता है तुम लोगों का, अभी बता दे तू ही। हाँ बोल ना तू। लड़का लगता हो किनका? भाभी का? चला इकडं चिन्मयला सबर नाही भेटला तर चिन्मयने एक कटिंग पण करायला घेतला। हे त्यांच्या घरच्या झाडावरचे आंबे बोलते, लिंबू। फणस कितना लाया है? एक लाया क्या? कितना लाया फणस? 3 लाया ना। तो नको कापू, कच्चा आहे तो, पिकलेला आहे तो, काप। आतमध्ये ठेवल्यात ते काप। आणि ही आयडिया कोणाची माहिती का? चिन्मयची। सांगते व्हिडिओ मध्ये मम्मी एकच दाखव बोलते, ना हागवण लागड बोलते। हमारे महाराष्ट्र में तुम्हारा स्वागत है। ए बगा फणस। सफर कैसा रहा तुम्हारा? बहुत अच्छा था। क्या क्या लेके आई गाँव से? हाँ अच्छा अच्छा। आम नहीं लाई क्या? क्यों आम लेके आने का ना खाने के लिए? यही नहीं उठ रहा था, आम तो एक गोनी दे रहे थे, मगर मेरे पास नहीं है। हाँ तो पास में नहीं है ना, पास में नहीं है ना तुम्हारा गाँव, जाके दूसरे दिन तुरंत आ जाए ऐसा नहीं है ना। 500 का 6 दे रहे। क्या 500 रुपये का? बड़ा था बहुत ज़्यादा। नहीं रे फिर मत लो, नाके पे से लो, नाके पे अपने सस्ता था। 300-400 रुपया का 5-6 मिलता है। हाँ बनाएंगे, चलो संडे को। चला यूपीचे फणस आल्यात आपल्या घरी। यूपीचे फणस अरे पक गए, ये कच्चे है ना? हाँ वो तो 2 दिन में पक जाए। अरे भैया ये पक गए। चला रीना गावावरून आलेली आहे। शुभम कैसा लग रहा है? अजीब लग रहा है? क्या बात कर रहा है? खुश नहीं हुआ क्या मम्मी आई तो? परसों की वीडियो में लोगों ने मैसेज किया है कि शुभम तुम्हारा कौन लगता है, क्या रिश्ता है तुम लोगों का, अभी बता दे तू ही। लड़का लगता हो। हाँ बोल ना तू। लड़का लगता हो किनका? भाभी का? भाभी का लड़का कैसे लगेगा? तू भाभी बोलता है तो। भाभी माँ समान होती है। हाँ तो मेरे को माँ ही बोलना चाहिए ना। हाँ भाभी क्यों बोलता है? तेरी मम्मी भी मेरे को भाभी बोलती है, तू भी मेरे को भाभी बोलता है, तेरे पप्पा भी मेरे को भाभी बोलता है। हाँ रीनाला कॉल आली तिच्या पोरीचा, मुस्कान गावालाच आहे अजून, तिच्या सासरी। ती पण थोड्या दिवसामध्ये येईल, भरपूर काय काय आपल्याला घेऊन येईल ती पण सोबत येताना। आणि इथे बघा किती मोठा झोळा भरून आणलाय तिने, काय काय आणलंय तुम्हाला आता दाखवते। हे माझ्या आवडीचं फणस हे बघा, अजून पण आहेत और भी हे खाली। तुम्हाला आम्ही एकच दाखवतो का तर कोणाची दृष्टी नाही लागली पाहिजे म्हणून। शुभम फणस कितना लाया है? एक लाया क्या? कितना लाया फणस? 3 लाया ना। व्हिडिओ में एक तो नको कापू, कच्चा आहे तो, पिकलेला आहे तो, काप। आतमध्ये ठेवल्यात ते काप। आणि ही आयडिया कोणाची माहिती का? चिन्मयची। सांगते व्हिडिओ मध्ये मम्मी एकच दाखव बोलते, ना हागवण लागड बोलते। दृष्ट पडून ना। चला आता तुम्हाला दाखवते मी एक करून काय काय आणले रीनाने। ते हे काय रीना ग? बाबा हे बघा तेल या बाईला मी थोडासा सांगितलेला बरं मालिश करण्यासाठी, माझे पाय हात नेहमी दुखतात ना, बरं मालिश करायला थोडासा मला तेल घेऊन ये गावावरून येताना। येणे डायरेक्ट 1.25 लिटरची बाटली भरून आणले। हे शुद्ध होगा ना रीना? घर का है ना? घर का? कोलू में पेरा हुआ तेल है। अच्छा म्हणजे घाण्यावर बनवले। हाँ अरे याला काय सबर पेपर काय? अरे खाली त्याचे पेपर घे शुभम, टिपा की उधर से पेपर लेके आया। बघा इकडे बोलून पण देत नाही तर पोरांनी इकडे कटिंग करायला चालू केला। मग थोडासा तो डॅमेज झाले। बिया साईडला ठेव, बॉईल करून खाऊ उद्या आपण। शुद्ध राईचा तेल 1.25 लीटर तेल आहे याच्यामध्ये। चला इकडं चिन्मयला सबर नाही भेटला तर चिन्मयने एक कटिंग पण करायला घेतला। हे बघा मुस्कानने गावाला तिच्या झाडावरून काढलेल्या आंब्यांचा लोणचा बनवलाय, ते दाखवते व्हिडिओ कॉल वरती। सब जगह पे आचार्य आज। चिन्मयला नुसती घाई सुटले ना, जाम घाई सुटले चिन्मयला, जरा पिकून तरी द्यायचं होतंस त्याला।
खायचं काम कर ना. इसको कितना घाई हुआ है देख ना काटने का. चला इथे फणसला आता कटिंग पण करायला घेतला. ऐसा शिल्पा का अच्छा लगा. तुम्हाला दाखवायला घेतलेलं साहित्य काय काय आणले ते, पण याने इकडे मध्येच कटिंग करायला घेतलं ते. हे कच्चा आहे रे थोडंसं चिन्मय अजून. न्यू पड़ जाए. अचानक एकच आहे ना, खराब झालं. हा तो पडले ना झाडावरून पडला ना तो. पका नहीं है. पिक- कापा है ना चिन्मय, एकदम बराबर से नहीं पका है जब वो. पकेगा ना पूरा घर महकेगा. हा हो. नाही चिन्मय कच्चा आहे तो थोडासा. लगा. ये बघा मुस्कान. मुस्कान कब आएगी तू, कब आएगी? कुछ याद व्याद कुछ आता है क्या नहीं हम लोगों का भाकरी वगैरह का? अरे सिरका भी लेके आ, आम वाम लीची वीची क्या फरा होगा ना तेरे उधर झाड़ में सब लेके आ. पूरा पेड़ उखाड़ के पेड़ ही लेके आई इधर. मम्मी तो झोला भर के लाई है सामान. अरे बिटिया अचार वचार लेके आ. मैं क्या बोलती हूँ, नींबू होगा ना, नींबू अचार के लिए लेके आना, फिर मैं अचार बनाएगी नींबू का. लिंबू नाही देऊ का मध्ये? है ना नींबू भी लाए. अरे कच्चा कच्चा हा ना चिन्मय तिकडचं नको आता कट करू, तर राहू दे. सांगितलं जरा थांब, ऐक ऐक ऐकतच नाही पोरगा जरा पण. कच्चे आहे ना. कहे रहने दे, पकने दे, 2 दिन में पक जाएगा. म्हणून तो कडक आहे. तुला बोलली मी जरा थांब ना, तो ऐकतो का? नाश करून तुला फणसाचा. अच्छा तो लग रहा है यार. मंडळी तुम्हाला दाखवतो मी काय काय आणले त्या. चिन्मयने गडबड केली फणसाची. हे बघ, ए आम क्या तुम्हारी खेती क्या है क्या, खरीद के लाया क्या? ये अनुप्रियस. वही तो बोलती हूँ. या पेड़ का है वो. हाँ ये आम आम का साइज के हार्ड वाला बन. हार्ड वाला. इतना प्यार कर दिया तू मेरे से. सीधा आम ही मतलब हाट के ही लेके आई मेरे को. हाँ ये तेरा दिल निकाल के लाई है क्या मेरे को देने? मंडळी आंब्याचा आकार बघा. डिजाइन बग पेड़ में कैसा यूपी का आम है. मैंने पहली बार देखा है ऐसे दिल वाला आम. फर्स्ट है है. पहले दिल वाला आम ऊपर खा जाता. अंदर निचका था, ऐसा पहले आई जाओ बनने से. कच्चा आहे याने कापला काही नुसते याला. कच्चा आहे. हे काय आहे रे? नींबू है. ओ हे बघा, हे त्यांच्या लावला नाही माझ्या बोटाले हो. घरच्या झाडावरचे आंबे बोलते, लिंबू 20-25 लोणचा बनवायला आणले. खूब नींबू फला पास सुराजी. ए भारी लागते, चांगलं लागतं, काही वाईट नाही लागत. खराब नाही का? मीठा लग रहा है लेकिन. हाँ मीठा लगेगा ही ना. हे तर लकीला दे एक. याच्यात काय रे ना, खोल ग. इसमें चने. हे बघा आंबे गावाकडचे. ये आम क्या इसके अनुज के खेत में पका है क्या, पेड़ में? हाँ अगले याच्यात काय आहे? चने इसमें भी चना है. वाह. भूंजा हुआ. ये काय, ये पोहे करी ना, यहाँ भूंजा हुआ चावल. भुंजा हुआ चावल. हे बघा हे गावाकडचे चणे घेऊन आले. हाँ, ये चने. हे बघा गावाकडचे देशी चणे. वो बताना है. हा हे घरचे, हे तुमच्या शेतातले आहेत ना हे? हाँ हे बघा शेतामधले ते चणे. अजून इथे हे या चांगल्या टायमाला एंट्री केली तुम्ही पण. तुमच्या बहिणीच ते बघा कडले गावाले बोलते भैया, बोलते तो लेने के लिए तो आ गए स्टेशन पे, लेकिन एक बैग उठा के भाग गए. हिल नहीं जाता. आणि हे बघा शेतातले त्यांच्या कहाँ तक चले? वटाणे. अब गोने मार के सिलाई मार जब लेके हुआ. हे बघा हे वटाणे. कैसा काटा? वाह मस्त रीना मस्त. ये जो सेम रहता है वटा है, हाँ, सेम का है. सेम का ना. हाँ, बताने के धूप में सुखा के रखते हैं बारिश में खाने के लिए. अच्छा अभी इसको भिगोएंगे ना, एकदम हरा हरा बताना होगा. अभी हाँ. भिगोएंगे, सुबह एकदम हरा. हा तो इसको ही भिगवेगी ना, कल इसका ही हाँ, सब्जी तो वही तो है, बनाएंगे. बताते चला आता रात्री ना याच्यातून थोडेसे वटाणे भिजवत ठेवेल मस्त. उद्या याची भाजी करून बघू आपण. इसी बताना. एकदम गावठी वटाणे. हाँ? दुसरे चणे आहेत, हे चणे. मंडी से. ए ये तूने भुजल्या काय रीना? हाँ, भुजा हुआ चना है. चूल्हे में भुजाए क्या? नहीं नहीं, बाहर में. बाहर में मतलब? जलता हाँ, है. तो मतलब हमारे यहाँ भूनने के भट्टी लिए. जलता है ना, तो उसमें रेती डाल के रेती में भूनते हैं. अच्छा अच्छा. हे बघा मस्त चणे भुजून पण आणलेत. हाँ. चावल भी ऐसे भुजाए क्या? हाँ, चावल भी हाँ. भुजाया है. ब्लॉगर बन जाऊंगा. चावल पण भुजून आणलेत तिने मस्त. म्हणजे हे मिक्स करून खायचे ना. आता एवढा सगळा काय काय घेऊन आले.
हे कांदा बटाटे आपण बाजारातून आणले का तुमच्या दादांनी. अचार तो दिखा, मेन पॉइंट तो रह गया अपना. खोल इसको शुभम हुआ. रीना खोल इसको, खोल. मेन गोष्ट म्हणजे लिंबूचा लोणचा बनवायचा होता, पण रीना येताना गावावरून मस्त लिंबू घेऊन आले. कल इसका अचार बनेगा रीना. कल भैया को बोलो बनाने. हां, उद्या आपण याचं मस्त लोणचं बनवू. उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला लिंबूचा लोणचा कसं बनवतात ते बघायला भेटेल. आम्ही नाही कधी बनवला लिंबूचा, पण ट्राय करू. आणि हा लोणचं आणलंय तिने बनवून गावावरून. तुम्ही बनवले का कोणी बनवले? इनके हाथ से सड़ जाता है. अच्छा, रीनाच्या मम्मीने बनवून दिले. आणि इसके मम्मी बनाए रहे हाँ, एक खोल ना शुभम, खोल ना ढक्कन, खोल ना इसका. अरे भाभी आप खोलो. ताजे बनाए हैं तोड़ के. चला, रीनाच्या आईने लोणचं बनवून दिलंय आंब्याचं. ना ढेर सब तोड़ लेना, थोड़ा सा पाए नहीं ए, इसको बोल आते समय अचार उचार लेके आना, लेके आई. नींबू भी लेके आना. अबे ऊपर हे बघा, मस्त गावावरून बनवून आणले लोणचं. रीनाच्या आईने लोणचं बनवून दिले. माझ्या तोंडाला पाणी आला पण रीना. हाँ. नहीं पानी नहीं में तेल डाले. अरे मेरे मुंह में पानी आ गया. वो तो पता है. देखो, मैं खा भी गया. अभी कल तो दाल चावल बनेगा, उसके साथ अचार होगा. उद्या वरण भात आणि मस्त लोणचा. या मंडळी तुम्ही पण फणस खायला. एक मिनिट झाला बघा. चिन्मयने जरा गडबड केली, कापायची घाई केली. अजून उद्या परवाचा दिवस ठेवला असता ना, नाही पण पिकलाय तो, गोड लागतो. अरे कल पक जाता हो. तो कौन रुकेगा? रुक सबर. ए पण गोड लागते रीना, मीठा लग रहा है बहुत. इसका सब्जी बनाने का. किसका? इसका सब्जी एक नंबर का बनता है. हाँ, अभी उसका जब भी निकालना ना तो फेंकना मत. अच्छा. इसका बीज का जो निकलेगा ना हाँ, उसको फेंकना मत. उसको अच्छे से पकने किसका रे? इसका ना. वो जब हे बघा, पकेगा याची ना, भाजी बनवतात ते मधल्या घराची. भाभी, वो जब पकेगा ना पूरी तरह उसको पकने देना. पक जाएगा ना तो खूब वास आएगा. हाँ, अभी फोड़ना. महकेगा ना. उससे पहले मत फोड़ना. अरे वो काढ रे चिन्मय. काय काढू निघलं तर पाहिजे ते काय खाऊ आहे नाही इकडे. तू काढते काढते ना एकटाच खाते तिकडे, आम्हाला काही देतच नाही तू. का? तू बोलते हम कच्चा लोग आहे, इधर नको इंतजार खाऊ. कर रहे कब मिलेगा घरा. अरे लड्डू अपने होते तो मामा दे. या हटिया फेंकू नका का हटे. ए, इसका भी सब्जी बनता है, हाँ. इसका भी सब्जी बनता है. पर शुभम डाला था ना तो तुम मारने के लिए खड़े. चूल्हे में. हाँ. बाबा ये नाही खायचं, ये नाही, ये हाट्याने खायचं. बिंडो भरपूर काय काय घेऊन आले. मुस्कान पण येईल एक 10-15 दिवसांमध्ये. तिकट तिचा कन्फर्म झाला. मुस्कानला वेगळे पण सांगितले ते. मुस्कानला वेगळे फणस सांगितले, फणस, लिंबू, आंबे, लिची बिची सगळं सांगितलं तिला. तिच्या शेतावर जी काही झाडं आहेत ना, फळझाडं सगळी घेऊन येऊ. भेजे रहे कटार. और कैसे लेके आएगी रे मुस्कान, उसके बच्चा भी उसका. इसके यहाँ ना तो बहुत बड़ा बड़ा एक कटार ना 8-9 किलो का. मग ठीक हाँ, आहे. हाँ. मुस्कान के यहाँ. बोल रहे मुस्कान मुस्कान पण लेके येते आएगा. ना, कुणी येते. यो पिकले बघ. रहते क्यों बड़े हो ना आए. मस्त लिया मैं ये दिक्कत है ना. रीना काय काय सामान घेऊन आले बघा गावावरून. मेन गोष्ट लोणच्याचं जसं डब्याचं झाकण उघडलं तसं तोंडाला पाणी आलं लगेच. 300 रुपये किलो. क्या? खजूर. उसके बाद लीची लेने का ना. लीची 100 रुपये का 12. लीची महंगा है ना अभी. नमक डाल के का उबाल दो. कसे बिलागले बघा दोघं पण. त्यांच्याबरोबर लकी. तुला नाही बाबू देत, त्याला पुकार शाळेला, त्याला पुकार देत नाही तुला, त्याला पुकार शाळेला. मंडळी या तर जेवायला फणस खाता खाता, हे बघा फणस खाता खाता सगळे जेवायला बसले लगेच. आप दोनों साथ में बैठे. हाँ, आज मम्मी साथ में खाना खाने के लिए. जब भी खाना खाते तभी मम्मी का याद नहीं आता था तेरे को. आता था. वीडियो कॉलिंग करता था ना. हाँ, ए दूध 1.5 भाकरी मागे, दूध भाकरी दे दूध राहणार. खा ले. तिकडं मोनीश बसले जेवायला, तिकडे आम्ही बसल्यावर फणस खाता खाता लगेच जेवायची पण तयारी झाली. टाईम पण जाम झाला ना, किती वाजलेलं. ये ठंडा पानी 10:50. चिलमन को बोल रही थी बाबू इधर सुबह एकदम पक जाएगा. हाँ ना, नहीं नहीं नहीं. चिल्ले में सबर ही नहीं मिला. पकने के बाद ना इतना महकता है पूरा घर में बास आएगा. काय झाला, एक ट्रेन पण तो सुटली सबर करते करते. और कितना सबर करेगा. फणस लाने के लिए तो आंटी को भेजा था गाँव. जो दिन आएगा वो दिन फणस का ही नाम निकलता था.
मुस्कान बोल रही है सूटकेस में घर पे लाऊंगी। सूटकेस में भर के कैसे आएगा वो, बड़ा नहीं आएगा। उसका बड़ा है ना सूटकेस। 2 आ जाएगा, 2 है। 2 कैसे आएगा? 15-20 आ जाएगा। तो जैसे वो फन्नस का ही धंधा करने का। फन्नास। अब ये सीजन ही है ना फल का। तेल लगाया हो? तेल लगाया था मैंने। कैसा तेल लगा लिया? आप देखे तुम्हारे यूपी में लीची नहीं होता है? बियर में बिहार में होता है ना लीची? बिहार में होते हैं। अच्छा हमारे यूपी में चीकू होता है, हाँ। खाने में भी होता है। पर हमारे यहाँ नहीं लगाए हैं। मुस्कान के ननद के यहाँ इतना छोटा सा पेड़ है ना, इतना फरा है, सब पूरा गुच्छा गुच्छा चीकू। हाँ हाँ, चीकू बहुत आता है। बहुत चीकू आया है बाबू, तो मुस्कान का गांव तेरे गांव से कितना दूर है? बहुत दूर है। फिर भी अपना खाना खाना तो भी लंबा है ना उसका। इधर से लेके पनवेल, खाना 10 किलोमीटर, इधर से 15-20 लेके पनवेल है। 2 घंटे जाता है बाइक से। 120 बाइक से। किलोमीटर है। इधर से लेके पनवेल, हम्म। इतना दूर है, पनवेल 120 उसका ससुराल बहुत लंबा। हाँ, पनवेल। मतलब सुबह निकलेगा तो शाम को पूछेगा इंसान। लक्की सोनू। नींबू क्या अनुष के घर से लाए क्या? नींबू किसके घर से लाया? अनुष के? वो तो अनुज के ससुराली में बहुत था, अच्छा उधर से तोड़ा। हाँ। तो 5 किलो बोल रहा था। मैं बोली ले कैसे जाऊंगी, वो बैग थैला खोलेगा तो देखेगा कटहल ऊपर ही है, और पाए हो जाएगा। इसलिए मैं बोली इतना ही दे दो, मुस्कान आएगी तो उसके यहाँ से ले लो। इसने भी ले लिया 7.5 किलो का। अजू ले, बाकी ले। शुभम बहुत कम खाना खाता है रे तुम्हारा, बहुत लाने कम वाला खाना। चाहिए, हम्म, लाने वाला हाँ, साथ में अभी चाहिए। अनुज का देख रही थी कितना कितना लाता था। हाँ। एक गोनी चावल में क्या और 50 किलो का एक गोनी ओ, चावल, एक कट्टी कांदा। एक बार वो नींबू कितना लाए थे गोनी भर के, कितना लाए थे? A few moments later. मंडळी आता आमची सगळ्यांची मस्त जेवणं वगैरे आवरली आणि भरपूर वेळ आम्ही बसलेलो गप्पा गोष्टी करत. आता रात्रीचे 11:15 वाजलेत आणि आता मी ब्लॉगचा एंड करणार आहे, कारण की उद्या पण सकाळी मग लवकर उठून घरची कामं, आणि उद्या मोनिशचा वाढदिवस पण आहे, कारण की उद्या आहे 25 जून, त्याच्यामुळे 25 जूनला मोनिशचा वाढदिवस असतो. तर उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बड्डे सेलिब्रेशन करताना बघायला भेटेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रीना जे गावावरून येताना लिंबू घेऊन आली ना, खास करून त्याचा लोणचं पण उद्या बनवायचं आहे, ते पण तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. ओके. आणि आताच रीना आणि शुभम घरी गेले. भरपूर वेळ आम्ही गप्पा गोष्टी मारत बसलेलो, कारण की भरपूर दिवसानंतर गावावरून रीना रिटर्न आली त्याच्यामुळे. ओके मंडळी, आता मी पण ब्लॉगचा एंड करते. आणि रीना जे गावावरून सामान घेऊन आली आहे आपल्यासाठी काय काय, ते तुम्हाला कसं वाटलं ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला मंडळी, बाय बाय.